नमस्कार श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतै नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अध्याय 7. सुशीला आणि विमला. फार पूर्वी मधुवनात शाकली नावाचा गृहस्थ राहत होता. त्याला 2 बायका होत्या, थोरली सुशीला व पण ती नावडती. तिला मुलंबाळ नव्हते. धाकटी विमला ती आवडती होती. एके दिवशी सुशीला पहाटेच नदीवर स्नानासाठी गेली. त्या दिवशी नदीवर खूप लोक स्नानासाठी आले होते. कधी नव्हे इतकी गर्दी झाली होती. ती गर्दी पाहून सुशीलेला आश्चर्य वाटले. ती घरी आल्यावर तिने आपल्या पतीला त्या गर्दीबद्दल विचारले. तेव्हा शाकली म्हणाला, अगं, आजपासून अधिक महिना सुरू झाला आहे. या महिन्यात सकामदान, व्रते, नियम जर केले तर आपले मनोरथ पूर्ण होतात. खूप पुण्य लाभते. आयुष्याचे सार्थक होते. दर 3 वर्षांनी हा अधिक महिना येत असतो. सुशीला मनात म्हणाली, बरं झालं, आज पहाटेच आपल्याला अनायसेच ही अधिक महिन्यातील पहिली पर्वणी साधली. आता महिनाभर हे स्नानाचे व्रत करील. तिने पतीला आणखी विचारले, महाराज, या महिन्यात करता येईल असे एखादे व्रत मला सांगाल काय? मग शाकलीने तिला दीपपूजा आणि दीपदानाचे व्रत करण्यास सांगितले. त्या व्रताचे नियम आणि विधी समजावून सांगितला. त्याप्रमाणे सुशीलेने नियमाने दीपपूजेचे व्रत सुरू केले. देवघराजवळील पवित्र जागेवर तिने एक कलश मांडला. त्यावर एक मोठा दीप स्थापन केला. ती नियमाने दीपपूजा करू लागली. तिला प्रसन्नता प्राप्त झाली. दिवा सारी रात्र जळावा म्हणून झोपताना ती तो दिवा तुपाने गच्च भरून ठेवी. मोठी वात सरसावून ठेवी. अशा प्रकारे अखंड तेवत राहणाऱ्या नंदादीपाला नमस्कार करून ती रात्री शांत निवांत झोपत असे. सुशीलेचा तो दिवा रात्री सारी रात्र जळत होता. पण तो पाहून धाकटी विमला मनात जळू लागली. कारण की नावडत्या सुशीलाने हे व्रत केल्यावर तिच्या मनातील इच्छा देवाच्या कृपेने पूर्ण होतील. तिला पुत्र होतील, ती आवडती होईल, मग आपला भाव कमी होईल असे विमलेला वाटत होते. सुशीलाच्या त्या दीपपूजेच्या व्रतात विघ्न कसे आणता येईल याचा विचार ती धाकटी विमला रात्रंदिवस करू लागली. मग तिने तो विचार प्रत्यक्ष कृतीतही आणला. एके रात्री विमला हळूच उठली. तिने तो दिवा तोंडाने फुंकर घालून विझवला आणि ती चुपचाप झोपली. पहाटे सुशीला दिव्याला नमस्कार करायला गेली तर तो दिवा विझलेला. अगं बाई, दिवा कसा विझला? वारा आला असेल, त्यामुळे हे घडले असेल असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा लावला. दिव्याला आणि देवाला तिने नमस्कार केला आणि ती नदीवर स्नानाला गेली. 2-3 दिवसांनी पुन्हा तसाच प्रकार घडून आला. पहिल्या वेळी तिने दिव्याला कोठूनही वारा लागू नये, वाऱ्याने तो दिवा मालवू नये म्हणून चांगलाच बंदोबस्त केला होता. पण आज त्या दिव्याची वात मागे जाऊन पडली होती. अगं बाई, हा प्रताप उंदराने केलेला दिसतो असे म्हणून तिने ती वात पुढे सरसावली आणि दिवा पुन्हा तेवत ठेवला. पुन्हा 2-4 दिवसांनी सुशीला पहाटेच उठून पाहते तर आता तो दिवा कलशावरून कलंडून खाली पडलेला. अगं बाई, आज मांजरीने दिवा पाडला की काय असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा उचलून नीट मांडला, तेवत ठेवला. पुन्हा 2-4 दिवसांनी पहाटेच उठून पाहते तर दिव्यातले सारे तूप संपलेले आणि दिवा पुन्हा विझलेलाच. अगं बाई, हे काय? मी तर झोपताना हा दिवा तुपाने गच्च भरून ठेवला होता. रोज भरते ते रात्रभर पुरते, मग आजच हे तूप कसे संपले? मग तिने नीट निरखून पाहिले तर थोडे तूप जमिनीवर सांडलेले आणि थोडे तूप भांड्याजवळ पडलेले. सुशीलेचा मग मात्र संशय आला. रात्रीचा दिवा विझून जाण्याचे जे प्रकार घडले ते कोणीतरी मुद्दाम केलेले विघ्नच आहे. वारा नाही, उंदीर नाही, मांजर नाही, मग हे विघ्न. माझ्या व्रताचा भंग करण्याचे कारण कोणी बरे केले असेल हे? तिची खात्रीच झाली. सवत विमलाच आडवी आली. पण बोलणार कशी? उगाच आकार तांडव करीत
ती आणि मग भांडण. पतिदेवांना त्रास, छे छे, त्यापेक्षा मौनच चांगले. क्षमा करा असा विचार करून सुशीला गप्प राहिली. तिने पुरुषोत्तम भगवानाची प्रार्थना केली. सुशिलेच्या दीपपूजेच्या व्रतात कितीही अडथळे आले तरी सुशिलेने महिनाभर ते दीपपूजेचे व्रत अखंड चालू ठेवले. महिन्याच्या शेवटी तिने ब्राह्मणास बोलावून त्या व्रताचे यथाविधी उद्यापन केले. दीपपूजा करून दीपदान दिले. त्या व्रताच्या पुण्याईने सुशिलेला हळूहळू चेहऱ्यावर तेज प्राप्त झाले. तिचे सौंदर्य आगळ्याच तेजाने खुलू लागले आणि त्या व्रतात अडथळे आणणारी, दीपपूजेत विघ्न करणारी सवती, मत्सराने मनात जळणारी ती धाकटी विमला मात्र हळूहळू झिजत चालली. विमला मनात कुढत होती, अंतःकरणात जळत होती. ती आजारी पडली, तिची दृष्टी मंद झाली, ती रातांधळी बनली आणि कालांतराने ती मरण पावली. सुशिलेला खूप दुःख झाले. शाकलीला ही खूप वाईट वाटले. पण मृत्यूनंतर त्या विमलेला खूपच यमयातना भोगाव्या लागल्या. नंतर तिला अनेक नीच योनीत जन्म घेऊन दुःखे भोगावी लागली आणि दीपपूजा, दीपदान व्रताच्या पुण्याईने त्या सुशिलेचे कल्याण झाले. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशा प्रकारे दीपव्रताचे महात्म्य सर्वश्रेष्ठ आहे. पुरुषोत्तमाला दीपपूजा फारच प्रिय आहे. आता यापुढील अध्यायात तुला मी नामस्मरण व्रताचा महिमा आणि त्यासंबंधी कथा सांगणार आहे. तू लक्ष देऊन ऐक. 7वा अध्याय समाप्त. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार श्रोत्यांनो. अधिक मास महात्म्य अध्याय 8. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतै नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नामस्मरण व नामजपाचा महिमा. लक्ष्मीजी म्हणाली, नारायणा, या जगात काही माणसे अशी असतात की परिस्थितीमुळे त्यांना अधिक मासात सुद्धा कसलेही दान देणे अशक्य असते. काही माणसे अशीही असतात की कामधंद्यामुळे त्यांना मलमासात सुद्धा कोणतेही व्रत किंवा नियम पाळता येत नाही. आणि अशीही काही माणसे असतात की त्यांना आजारपणा किंवा अशक्तपणा यामुळे या अधिक मासात काहीही स्नानसुद्धा करता येत नाही. अशा माणसांनी कोणते पुण्यकर्म करावे ते सांगाल तर चांगले होईल. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशा माणसांकरिता एक अगदी साधा, सोपा आणि सुलभ असा उपाय आहे. तो म्हणजे भगवंताचे सतत नामस्मरण करणे. कथा, कीर्तन, पोथी यांचे श्रवण करणे. नामस्मरण हे पुण्यकृत्य सर्वश्रेष्ठ आहे. भगवंताच्या सतत नामस्मरणामुळे नारदाला सर्व जगाचे ज्ञान झाले. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. शंकराचा दाह शांत झाला. ही अखंड नामस्मरणाने पावन झाल्याची उदाहरणे. पण आयुष्यात फक्त एकदाच मरते समयी केलेल्या भगवंताच्या नामोच्चारामुळे अजामिळ नावाचा दृष्ट माणसाचाही उद्धार झाला. म्हणून आजारी किंवा अगदीच अशक्त अशा लोकांनी बसल्या जागेवर भगवान श्री पुरुषोत्तमाचे, राधाकृष्ण नामाचे सतत उच्चारण करत जावे. या साध्या नामस्मरणाच्या व्रताला कसलाही त्रास किंवा खर्च नाही. समस्त लज्जा त्यातून भगवंत नामाचे चिंतन सातत्याने केले तर फार पुण्य लाभते. अधिक मासात स्नान, दानादी व्रते, नियम या सर्वांपेक्षा भगवान आणि पटकन पतीच्या हातात बळीच दिली. भगवान पुरुषोत्तमाच्या, राधाकृष्णाच्या, गोपाळाच्या नामचिंतनाचा महिमा फारच मोठा आहे. नामसंकीर्तनामुळे माणसाची सर्व पापे नाहीशी होतात, त्याचे कल्याणच होते. या संबंधीची एक कथाच मी तुला सांगतो, ती ऐक.
नर्मदा काठी भुसूर नावाच्या एका गावात सावित्री नावाची एक स्त्री आपल्या पतीसह आनंदाने राहत होती. तिला हरिनाम स्मरणाची आवड होती. येता जाता उठता बसता नेहमी मुखी घास घेताना घरी दारी शयेवरी समस्तांची लज्जा त्यागून ती भगवंताचे चिंतन करीत असे. कोठे कधी काहीही झाले घडले तरी म्हणायची, अहो ही सारी ईश्वराचीच लीला आहे. तिचा पती मात्र आगळाच होता. त्याला देवापेक्षा पैसा श्रेष्ठ वाटायचा. धन असेल तरच मन प्रसन्न असते. श्रीमंत माणूस हाच देव ठरतो. त्याला समाजात मान सन्मान, संसारात सुख आणि सदैव धनलक्ष्मीचा सहवास घडतो. म्हणून भगवंतापेक्षा लक्ष्मीची, धनाचीच तो सतत आराधना करी. धनप्राप्तीसाठी सारे काही करे. कंजूशीने मिळविलेले धन तो कधीही खर्च करीत नसे. त्याच्या चिकूपणाची कमालच होती. बायकोला वर्षातून फक्त 2 लुगडी, स्वतःला फक्त 2 पोशाख, रोजची मोजून 1 भाकरी खायला आणि उपवास तर फारच करी. त्या धन्याने घरात 7 रांजणे धनाने भरून ठेवले. ते पाहून सावित्री म्हणाली, पोटी एकही संतान नाही, मग या धनाचा काय उपयोग? भगवंताच्या नामस्मरणाने काहीतरी पुण्य पदरी पडेल आणि तो आपली इच्छा पूर्ण करेल. याच हेतूने ती सतत ईश्वराचे नामस्मरण करायची. अशा या धनलोभी पतीशी आपली गाठ ही सुद्धा त्या भगवंताचीच लीला आहे. घरात इतके धन साठविलेले असून सुद्धा त्या चिकू कंजूस माणसाने गावातील अगदी गरीब लोकांच्या यादीत आपले नाव ग्राम अधिकाऱ्यांकडून नोंदवून घेतले होते. हे विशेष. राज्यातील अशा गरीब लोकांची नावे पुढे थेट राजापर्यंत जाऊन पोहोचली होती. राजाने मग अधिक मासात अशा गरीब लोकांना भरपूर दान देण्याचे पुण्यकर्म आरंभिले. सावित्रीच्या पतीलाही मग त्या निमित्ताने आग्रहाचे निमंत्रण प्राप्त झाले. एके दिवशी भर दुपारी सावित्रीच्या घरी ग्रामाधिकारी आला. तिच्या पतीला राजाचे निमंत्रण दिले. पण त्यावेळी सावित्रीचा पती कुठेतरी धनप्राप्तीच्या कामासाठी परगावी जवळच गेलेला होता. सावित्री त्या ग्रामाधिकाऱ्याला म्हणाली, आता लवकरच माध्यांनी ते परत घरी येतील. मग आपल्याबरोबर ताबडतोब त्यांना पाठवून द्या, कारण येथून सुमारे 2 कोसावर मोठे सरकारी अधिकारी गोरगरिबांना राजाकडून आलेले भरपूर द्रव्य दान करणार आहेत. तेथे रामपूरच्या मठात रंगनाथ स्वामींना भेटा म्हणावे. हा निरोप सांगून तो सरकारी ग्रामाधिकारी तेथून निघून गेला. थोड्याच वेळेत सावित्रीचा पती परगावाहून घरी परत आला. येताना सरपणाचा भारा डोक्यावर घेऊन तो आला. घामाघूम झाला होता. भारा अंगणात टाकला तेवढ्यात सावित्रीने ग्रामाधिकाऱ्याचा तो निरोप त्याला सांगितला. अरे वा, पाहिलंच सावित्री, लक्ष्मीचा हा प्रताप आहे बरं. एका पैशाकडेच पैसा ओढला जातो. मला गेलंच पाहिजे. हा पहा निघालोच, असे म्हणून आल्या पावली तो लगबगीने परत निघाला. अहो पण पाणी तरी प्या की, थांबा थोडं. हा घाम. सावित्री आग्रह करीत होती, पण कोण लक्षात घेतो. तो म्हणाला, छे, आता पाणी वगैरे काही नको, मी चाललो. तरीही सावित्रीने दुधाने भरलेली झारी झटकन घरातून आणली आणि पटकन पतीच्या हातात बळीस दिली. आता रस्त्यात तरी हे प्या, तहान भागवा, असे ती म्हणाली. तो भराभर चालत गावापासून दूर गेला. 2 कोस अंतर चालत जायचे. उन्हाळ्याचे दिवस. भर दुपारी वेळ. तहानेने त्याचा जीव कासावीस झाला. मग एका झाडाखाली तो थांबला. त्याने ती झारी तोंडाला लावली. तोच, अरे रे, हे तर दूध आहे. चांडाळणीने पाण्याऐवजी दूधच दिलं, असे म्हणून त्याने रागाने तोंडातील दुधाची गुळणी फेकली. या दुधासाठी बायकोने उगाच जास्त खर्च केला. त्याचा त्याला राग आला होता. तो उठला. जवळच एक भले मोठे वारूळ होते. तो त्या वारुळाजवळ गेला आणि त्याच्या छिद्रात झारीतील सारे दूध त्याने ओतून दिले. वारुळात दूध गेले तो काय विलक्षण नवल घडले. फुसकारा मारून मग एक भला मोठा भुजंग त्या वारुळातून फणा काढून बाहेर आला. मनुष्यवाणीने तो भुजंग म्हणाला, शाब्बास, धन्य हे पुण्यवान पुरुषा, अशा ऐन उन्हाळ्याच्या वेळी तू हे दूध मला पाजलेस. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. इच्छा असेल तो वर माग. तो प्रकार पाहून सावित्रीचा पती दचकला. डोळे फाडून त्या भुजंगाकडे पाहू लागला. त्याने
त्याचे शब्द ऐकून गोंधळून गेला. तत पप करीत तो म्हणाला, शेष महाराज, माझ्या बायकोने पाण्याऐवजी हे दूध मला दिले होते, तेच मी तुम्हाला नकळत दिले. हेच ते. तुझी बायको पुण्यशील आहे. ती सतत भगवंताचे नामस्मरण करते. माझ्या देवाचे चिंतन ती करते. यापुढे मी असा वर देतो की तुझ्या पत्नीच्या हातून सहस्र भोजने घडतील. तू साठविलेले धन अन्नदानात खर्च करून टाक. ते संपल्यावर पुन्हा मी तुम्हाला धन पुरवीन, कमी पडणार नाही. तसे जर न केलेस तर मात्र तुझ्या धनाच्या प्रत्येक रांजणात माझे दूत मोठमोठे काळे नाग येऊन बसतील. ते तुला दंश करतील. आणि पण नकोस, माझ्या भगवंताच्या भक्त स्त्रीला मी वैधाव्याचा शाप देणार नाही. जा, आता येथून परत घरी जा. रामपूरला जाऊन राजाचे द्रव्यदान घेऊ नकोस. तू गरीब नाही. तू राजाला फसवू नकोस. जा ताबडतोब. मग तो सावित्रीचा पती तसाच तिथून परत गेला आणि त्याने त्याच दिवशी शनिप्रदोष म्हणून गावातील सर्व लोकांना भोजन घातले. पुढे तो आनंदाने दानधर्मात आपले धन खर्चू लागला. विष्णू भगवान म्हणाले, लक्ष्मी, असा आहे भगवंताच्या सतत नामस्मरणाचा महिमा. 8वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः. नमस्कार श्रोत्यांनो. अधिक मास महात्म्य अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतै नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. उपवासाचे महत्त्व. लक्ष्मी म्हणाली, जगन्नाथ, पूर्वाध्यायातील त्या सावित्रीचा पती आपला धनलोभ आणि कंजूसपणा सोडून पुढे सतत अन्नदानात आपले द्रव्य खर्च करू लागला. ती त्याची उपरती म्हणजे भगवंताच्या सतत नामस्मरणाचे, त्यांच्या बायकोच्या व्रताचे फलच म्हणायचे ना. त्याने भुजंगाला नकळ दूध दिले आणि मग सहस्त्र भोजनाचे अन्नदान केले. त्या अन्नदानाची पुण्याई श्रेष्ठ तर खरीच, पण मल महिन्यात जर उपोषण केले तर त्याचीही पुण्याई थोरच असते, असे तुम्ही मला सांगितले होते. आता उपवासाच्या पुण्याईबद्दलची कथा मला सांगावी. लक्ष्मीजीच्या त्या इच्छेप्रमाणे भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, मी तुला आता एक कथा सांगितली. नर्मदा तीरी महिष्पती नगरीत एक विधवा स्त्री राहत होती. तिचे नाव चंद्रिका असे होते. वैधव्य दशा प्राप्त झाल्यावर अधिक मासात ती स्नानदान आणि व्रतनियम यथाशक्ती करायची. पण या अधिक मासात तिने महिनाभर कडक उपवासाचे व्रत नियम पाळले. आधीच नाजूक असलेल्या त्या चंद्रिकेच्या प्रकृतीवर त्या महिन्याभराच्या उपवासाने, कडक नियमांमुळे खूपच परिणाम झाला. ती इतकी कृश झाली की तिला रस्त्याने नीट चालतासुद्धा येईना, बसली तर उठताही येईना. तरी पण ती तशीच दररोजच्या नियमाप्रमाणे भल्या पहाटेच नर्मदेवर स्नानाला जायचीच. अधिक मासातील कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस. त्या दिवशी नित्यनियमाप्रमाणे भल्या पहाटेच नर्मदेवर चंद्रिका स्नानास गेली. स्नान कसे तरी झाले. घरी परत जाताना ती वाटेतच कोलमडून पडली. तिला उठताच येईना. ती ओरडू लागली. तेवढ्यात जवळच्या झोपडीतून एक म्हातारी तिथे आली. तिने चंद्रिकेला सावरून उठवून नीट बसविले आणि नीट न्याहाळून पाहिले तर काय नवल. अहो चंद्राबाई, काय हो ही दशा करून घेतलीस? वळखुशी येईनात की? मला तरी वळखा, बघा की नीट. शांत व्हा. म्हातारी ते कळवळ्याचे बोलणे ऐकून क्षीण स्वरात चंद्रिका म्हणाली, कोण ग बाई तू? मी नाही ओळखलं. अहो, तुमचे धनी होते ना, तेव्हा मी नव्हते का तुमच्या घरी कामाला? तुमची भांडेवाली मी तुरीजया नव्ह का? म्हातारीने ती ओळख देताच चंद्रिकेचे डोळे उघडले. गईवरून ती म्हातारीच्या गळ्यात हात घालून कणत म्हणाली, आता ओळखलं बरं?
जया, किती ग म्हातारी झालीस तू, आणि काय ही दशा, काय हा अवतार. माझं मेलीचं राहू द्या, पण आधी तुमचं सांगा, हे तुम्हाला आलेलं अवकाळी म्हातारपण कशापायी बरं. तुरी जयाच्या या त्या प्रश्नावर चंद्रिका म्हणाली, बाई ग, ह्या अधिक मासात मी महिनाभर कडक उपवासाचं व्रत केलं आहे. पोटात अन्नाचा कणही नाही, त्यामुळे ही दशा झाली आहे ग. मग कशाला एवढं कडक व्रत करायचं. जीव जाळून कुठं देव भेटतो आहे. मरण येते लवकरच. चला उठा बरं, माझ्या झोपडीत चला. जरासा भाकर तुकडा खा, पाणी प्या, उपास सोडा, म्हणजे हुशारी येईल. ऐका माझं. जयाच्या त्या बोलण्यावर चंद्रिका उठून म्हणाली, नाही जयाबाई, मी या व्रताचा भंग करणार नाही. काय वाटेल ते होऊ दे. मी काही खाल्लं तर माझे उपवास व्रताचे पुण्य तयाला जाईल. तुमचं ते पुण्य तयाला जायच्या ऐवजी मला या जयाला द्या. तेवढंच पुण्य माझ्या पदरी पडेल म्हणते. आम्हा गरिबांना कशाचं व्रत आणि कशाचं पुण्य, सारी पंचायतच चंद्राबाई. हे तुमचं उपवासाचं थोडं पुण्य मला आज द्याच. त्याच्यामुळं माझा पापिनीचा उद्धार होईल. आज ते मोठं पुण्य तुम्हाला लाभेल बघा. जयाची विनंती ऐकून चंद्रिका गोंधळली. त्यावेळी घडलेला अनपेक्षित प्रकार, त्या पूर्वीच्या मोलकरीण बाईची ही आगळीच मागणी आणि हा अधिक मास, ही सर्व त्या भगवान पुरुषोत्तमाचीच इच्छा दिसते. त्याशिवाय ही घटना घडलीच नसती, असा विचार चंद्रिकेच्या मनात आला. तिला आता जयाची दयाही आली. मग तिने निर्णय घेतला. भरून आणलेल्या झारीतील नर्मदेचे पवित्र पाणी हातात घेऊन ती जयाला म्हणाली, तुळजाबाई, मी अधिक मासात महिनाभर जे कडक उपवासाचे व्रत केले, त्यातील 1 दिवसाच्या उपवासाचे पुण्य तुम्हाला दान देत आहे. हे पाणी हातात घ्या. जयाने ते दानाचे उदक आपल्या हातात घेतले. तेवढ्यात काय आश्चर्य, तिचा देह कांतिमान झाला आणि स्वर्गातून एक विमान तेथे आले. विमानातील देवदूतांनी जयाला सन्मानपूर्वक विमानात बसविले आणि चंद्रिकेला नमस्कार केला. वर जाणाऱ्या विमानातून जयाने हात जोडून चंद्रिकेला नमस्कार केला आणि ती आनंदाने ओरडली, वळख राहू द्या चंद्राबाई, लई उपकार झाले, येते मी. तो अघटित चमत्कार पाहून चंद्रिका आश्चर्याने थक्क झाली. अधिक मासातील एका दिवसाच्या उपवासाची एवढी पुण्याई, तर मग संपूर्ण महिनाभर कडक उपवासाचे केवढे फळ. देवदूतांनी मला का बरं त्या विमानात घेतलं नसेल, असा विचार करीत ती कशीबशी घरी आली. चंद्रिकेच्या मनात सारखा तोच विचार यायचा, पण उत्तर सापडत नव्हतं. त्यानंतर 5 अधिक महिने निघून गेले. चंद्रिकेचे व्रत चालूच राहिले. पुढे ती खरोखरच म्हातारी बनली. चंद्रिका एकदा तीर्थयात्रेला काशी वाराणसी क्षेत्रात आली. तिथे गंगा स्नान केले, काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले, क्षेत्र प्रदक्षिणा केली. त्यावेळी आणखी एक चमत्कार झाला. काशीनाथ नावाचा एक तरुण चंद्रिकेपुढे आला. त्याने चंद्रिकेला वाकून नमस्कार केला आणि तो म्हणाला, मला ओळखले का बाई? चंद्रिका भांबावली आणि म्हणाली, नाही बाळ, कोण तू? मग तो काशीनाथ म्हणाला, चंद्राबाई, मी आज जरी हा असा पुरुष दिसतो आहे, तरी माझा हा दुसरा जन्म आहे बरं का. पूर्वजन्मी ती तुमची भांडेवाली मोलकरीण तुरी जया होते. त्या अधिक मासात तुम्ही नदीवरून आंघोळ करून आला होता. वाटेत कोलमडून पडल्या होत्या. मी तुम्हाला उठवलं. मग तुम्ही मला तुमच्या उपवासाचं 1 दिवसाचे पुण्य दान दिलं होतं. त्या पुण्याईमुळे मला विमान आलं. मी स्वर्गात गेले होते. नंतर काही दिवस मी स्वर्गसुख भोगलं. लगेच देवानं मला हा दुसरा जन्म दिला. या काशी क्षेत्रात आता मी काशीनाथ झालो. यात्रेकरूंना रस्ता दाखविण्याचं काम मी करत असतो. तुमचे उपकार म्हणून हा जन्म मला मिळाला. आज तुमचं तापसीचं थोर दर्शन घडलं आणि तुम्हाला इथं पाहताच मला माझ्या पूर्वजन्मीचं सगळं ध्यान आलं. त्या काशीनाथाने तो सारा वृत्तांत सांगताच आणि त्यानं चंद्रिकेला थोर तापसी पुण्यवती म्हणताच चंद्रिकेला एकदम गहिवरून आलं. तिनं काशीनाथाच्या गळ्यात गळा घालून मोठ्याने हंबरडा फोडला. अगं जया, मी अधिक मासातील फक्त 1 दिवसाचं पुण्य तुला दिलं आणि त्या तेवढ्या पुण्याईनं हा तुझा असा उद्धार झाला. पण माझं काय ग दोष? तो देव मला अजून कसा पाहत नाही?
माझं काय ग दोष? तो देव मला अजून कसा पाहत नाही? अरे काशीनाथा, मग येथेच काशीनाथाने महादेवाच्या पिंडीची मोठ्या थाटाने स्थापना केली. मंदिर बांधलं. मरेपर्यंत तो त्या चंद्रेश्वराचं दर्शन दररोज नित्य नेमाने घेत राहिला. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अजूनही काशी क्षेत्रात त्या थोर तापसीच्या स्मरणार्थ असलेल्या चंद्रेश्वर लिंगाचं दर्शन हजारो लोक घेत असतात. 10व्या अध्यायात मौन भोजनाच्या महत्त्वाची कथा मी तुला सांगणार आहे, ती ऐक. 9वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः. श्रीहरये नमः.